11वी राज्यशास्त्र धडा दुसरा स्वातंत्र्य आणि हक्क या दुसऱ्या चॅप्टरमधील तिसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। या तिसऱ्या भागाबद्दल चर्चा करणार आहोत आपण। या तिसऱ्या भागामध्ये प्रश्नपत्रिकेमधील जो क्वेश्चन पहिला आहे ज्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात, मग ते अ, ब, क, ड आणि ई अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील। त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। नंबर 1, ऑन लिबर्टी हा ग्रंथ यांनी लिहिला। रॉबर्ट नॉजिक, थॉमस हॉब्स, जे.एस. मिल आणि इसाया बर्लिन। तर ऑन लिबर्टी हा ग्रंथ जे.एस. मिल यांनी लिहिलेला आहे। इथं आपण त्याला निर्देश केलेला आहे। त्याच्यानंतर नंबर 2, स्वराज ही संकल्पना डॅश यांनी मांडली। महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद। तर स्वराज ही संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडलेली आहे। या ठिकाणी आपण त्याला निर्देशित केलेला आहे या चौकोनी खूणने। नंबर 3, राज्याच्या अमर्याद अंकुशाचा विरोध डॅश यांनी केला। जे.एस. मिल, जॉन लॉक, रूसो, थॉमस हॉब्स। तर राज्याच्या अमर्याद अंकुशाचा विरोध जे.एस. मिल यांनी केलेला आहे। नंबर 4, परकीय सत्तेपासून समाजमुक्त असणे याचा अर्थ डॅश स्वातंत्र्य होय। राजकीय, व्यक्ती, सामाजिक आणि राष्ट्रीय। तर परकीय सत्तेपासून समाजमुक्त असणे याचा अर्थ राष्ट्रीय स्वातंत्र्य असा आहे। म्हणून या ठिकाणी तर आपण त्याला योग्य उत्तराला खूण केलेली आहे। त्याच्यानंतर नंबर 5, मनुष्य हा जन्मताच स्वतंत्र आहे, परंतु तो सर्व शृंखलामध्ये बंदिस्त आहे असे मत डॅश यांनी मांडले। जे.एस. मिल, जॉन लॉक, रूसो, थॉमस हॉब्स। तर जॅक्वेल रूसो यांनी हे असे मत मांडलेले आहे। मनुष्य हा जन्मताच स्वतंत्र आहे, परंतु तो सर्व शृंखलामध्ये बंदिस्त आहे असे मत जॅक्वेल रूसो यांनी मांडलेलं आहे। त्याच्यानंतर नंबर 6, स्वातंत्र्य हा मानवाचा नैसर्गिक अधिकार आहे असे मत डॅश यांनी मांडले। जे.एस. मिल, इसाया बर्लिन, रूसो, थॉमस हॉब्स। तर स्वातंत्र्य हा माणसाचा नैसर्गिक अधिकार आहे असे मत थॉमस हॉब्स यांनी मांडलेलं आहे। नंबर 7, अमर्याद स्वातंत्र्याची संकल्पना डॅश यास मान्य नव्हती। थॉमस हॉब्स, जॉन लॉक, रूसो, महात्मा गांधी। अर्थातच जॉन लॉक यांना अमर्याद स्वातंत्र्याची संकल्पना मान्य नव्हती। नंबर 8, विषमता हा स्वातंत्र्य प्राप्तीतील अडथळा आहे असे मत डॅश डॅश यांनी मांडले आहे। तर या ठिकाणी जे.एस. मिल, जॉन लॉक, रूसो, थॉमस हॉब्स। तर विषमता हा स्वातंत्र्य प्राप्तीतील अडथळा आहे असे मत इथं या ठिकाणी शब्द भरायचा आहे तो डॅश डॅश यांनी मांडले। हे प्रिंट मिस्टेक आहे। थॉमस हॉब्स, रूसो, जे.एस. मिल यापैकी रूसो यांनी हे विचार मांडलेले आहेत। म्हणून विषमता हा स्वातंत्र्य प्राप्तीतील अडथळा आहे असे मत रूसो यांनी मांडलेले आहे। इथं शब्द येईल रूसो। त्याच्यानंतर नंबर 9, डॅश यांनी अधिकतम लोकांचे अधिकतम सुख हा विचार मांडला। रूसो, जेरेमी बेंथम, जे.एस. मिल, इसाया बर्लिन। तर याचं उत्तर आहे जेरेमी बेंथम। त्याच्यानंतर नंबर 10, सकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना डॅश विचार प्रणालीमधून घडली आहे। नव उदारमतवादी, मार्क्सवादी, अभिजात उदारमतवादी आणि आधुनिक उदारमतवादी। तर त्याचं उत्तर आहे आधुनिक उदारमतवादी विचार प्रणालीमधून घडली आहे। सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना शासनाचा व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप मान्य करतो। त्याच्यानंतर नंबर 11, डॅश हे व्यक्तिवादी विचारांचे पुरस्कर्ते होते। फ्रेडरिक हायेक, हर्बर्ट मार्क्यूज,
डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधी. तर फ्रेडरिक हायेक हे व्यक्तिवादी विचारांचे पुरस्कर्ते होते. नंबर 12 डॅश हक्क हे व्यक्ती आणि व्यक्तीची मालमत्ता यांच्याशी संबंधित आहेत. नागरी, राजकीय, नैतिक, नैसर्गिक. तर ते आहे नागरी, सिव्हिल. नंबर 13 10 डिसेंबर डॅश रोजी संयुक्त राष्ट्राने मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा घोषित केला. 1945, 1946, 1947 आणि 1948. तर उत्तर आहे 1948, 10 डिसेंबर 1948. नंबर 14 नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना डॅश यांनी स्पष्ट केली आहे. रुसो, हर्बर्ट मार्क्यूज, फ्रेडरिक हायेक, महात्मा गांधी. तर नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना फ्रेडरिक हायेक यांनी स्पष्ट केलेली आहे. नंबर 15 डॅश हे नव उदारमतवादी विचारवंत म्हणून ओळखले जातात. रॉबर्ट नॉझिक, रुसो, हर्बर्ट मार्क्यूज, महात्मा फुले. तर रॉबर्ट नॉझिक हे नव उदारमतवादी विचारवंत म्हणून ओळखले जातात. नव उदारमतवादामध्ये मुक्त बाजारपेठ, खाजगीकरण आणि कल्याणकारी योजनासाठी जे अनुदाने दिले जातात ते बंद करण्यात यावेत अशा हा विचारांचा प्रवाह आहे. त्याच्यानंतर नंबर 16 डॅश हे नव मार्क्सवादी विचारवंत होते. कार्ल मार्क्स, रिकार्डो, हर्बर्ट मार्क्यूज, जॉर्ज वॉशिंग्टन. तर हर्बर्ट मार्क्यूज हे नव मार्क्सवादी विचारवंत होते. नंबर 17 मनुष्याला स्वातंत्र्यप्राप्तीसाठी डॅश आणि गरज या गोष्टी प्रेरणा देतात. इच्छा, आनंद, धैर्य, भीती. मनुष्याला स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भीती आणि गरज या गोष्टी प्रेरणा देत असतात. नंबर 18 जॉन लॉक यांनी डॅश आधारे स्वातंत्र्याची संकल्पना मांडली. धार्मिकतेच्या, राजकीयतेच्या, नैतिकतेच्या आणि सामाजिकतेच्या. तर उत्तर असेल नैतिकतेच्या. इथिकल, सदसद, विवेक, बुद्धी, विवेकी असा विचार त्यांनी मांडलेला आहे. नंबर 19 भारतीय संविधानाच्या डॅश भागात मूलभूत अधिकार स्पष्ट केले आहेत. चौथ्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि पाचव्या. तर भारतीय संविधानाच्या तिसऱ्या भागात मूलभूत अधिकार स्पष्ट केले आहेत. नंबर 20 शिक्षणाच्या अधिकाराचा समावेश मूलभूत हक्कांच्या यादीत डॅशव्या घटना दुरुस्तीने करण्यात आला. ते आहे 86व्या. कारण घटना दुरुस्ती 2002ला झाली. प्रत्यक्ष 2009ला कायदा झाला आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी 2010पासून झाली. त्याच्यानंतर प्रश्न पहिला ब चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. नंबर 1 त्याच्यामध्ये हे 4 दिलेले आहेत. नैतिकतेच्या आधारे मांडलेली स्वातंत्र्याची संकल्पना जॉन लॉक. स्वातंत्र्याचा सामूहिक दृष्टिकोनातून विचार थॉमस हॉब्स. किमान शासनावर आधारित विचारसरणी अभिजात उदारमतवाद. राज्याला व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्यास मान्यता देणारी विचारसरणी आधुनिक उदारमतवाद. तरी हे वेगवेगळ्या जोड्या लावून दिलेल्या आहेत, परंतु याच्यातली चुकीची जर जोडी कोणती असेल तर ती आहे स्वातंत्र्याचा सामूहिक दृष्टिकोनातून विचार थॉमस हॉब्स. तर या ठिकाणी आहे रुसो, जॉक्वेस रुसो. तर ही चुकीची जोडी आपण इथं लिहिलेली आहे. स्वातंत्र्याचा सामूहिक दृष्टिकोनातून विचार थॉमस हॉब्स आणि त्याला दुरुस्त करून लिहायचं आपल्याला. या ठिकाणी स्वातंत्र्याचा सामूहिक दृष्टिकोनातून विचार जॉक्वेस रुसो ही दुरुस्त केलेली जोडी आहे. ही चुकीची जोडी शोधून लिहायची आणि त्याला दुरुस्त करून लिहायचं आहे. तर स्वातंत्र्याचा सामूहिक दृष्टिकोनातून विचार जॉक्वेस रुसो यांनी मांडलेला आहे. बाकी सर्व जोड्या हे बरोबर आहेत. नैतिकतेच्या आधारे मांडलेली स्वातंत्र्याची संकल्पना जॉन लॉक बरोबर आहे. त्याचबरोबर राज्याला व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्यास मान्यता देणारी विचारसरणी म्हणजे आधुनिक उदारमतवाद तेही बरोबर आहे. किमान शासनावर आधारित विचारसरणी अभिजात उदारमतवाद तेही बरोबर आहे. फक्त ही जी जोडी दिलेली आहे ती चुकीची जोडी आहे, म्हणून त्याला दुरुस्त करून लिहिलेला आहे. नंबर 2 जीविताचा हक्क नैसर्गिक हक्क. राज्याकडून दिले जाणारे हक्क वैधानिक हक्क. मालमत्तेचा हक्क नैतिक हक्क. मतदानाचा हक्क राजकीय हक्क. तर चुकीची जोडी आहे मालमत्तेचा हक्क नैतिक हक्क. तर तो आहे दुरुस्त जोडी. मालमत्तेचा हक्क हा नागरी हक्क आहे, नैतिक हक्क नाही. त्याच्यानंतर नंबर 3 खडक सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार संचार स्वातंत्र्याच्या संदर्भात आहे.
बंधुआ मुक्ती मोर्चा विरुद्ध भारत सरकार, व्यक्तीचा प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार. त्याच्यानंतर नंबर 3 राम शरण विरुद्ध भारत सरकार, पर्यावरण संवर्धन. आणि नंबर 4 पुट्टास्वामी विरुद्ध भारत सरकार, खाजगीपणाचा हक्क, राईट टू प्रायव्हसी असा तो आहे. परंतु या ठिकाणी सगळे बाकीचे जे जोड्या दिलेल्या त्या बरोबर आहेत. परंतु चुकीची जोडी जी आहे राम शरण विरुद्ध भारत सरकार, पर्यावरण संवर्धन हे नसून राम शरण विरुद्ध भारत सरकार हा अशा प्रकारचा खटला जो आहे तो स्वातंत्र्याच्या अधिकारात परंपरा, संस्कृती इत्यादींच्या संरक्षणाचा समावेश होतो, अशा प्रकारची ही दुरुस्त जोडी आहे. म्हणून स्वातंत्र्याच्या अधिकारात परंपरा, संस्कृती इत्यादींच्या संरक्षणाचा समावेश होतो, ही दुरुस्त जोडी आहे. त्याच्यानंतर नंबर 4 भारतीय समाज सुधारक आणि विचारवंत महात्मा फुले, अँग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ जेरेमी बेंथम, अमेरिकन तत्त्वज्ञ रॉबर्ट नॉझिक, हर्बर्ट मार्क्यूज जर्मन अमेरिकन तत्त्वज्ञ. तर चुकीची जोडी जी आहे ती अँग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ जेरेमी बेंथम आहे. तर त्या ठिकाणी काय येईल दुरुस्त जोडीमध्ये अँग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ फ्रेडरिक हायेक यांचा समावेश आहे. नंबर 5 जॉन स्टुअर्ट मिल ऑन लिबर्टी, इसाया बर्लिन स्वातंत्र्याच्या 2 संकल्पना, हर्बर्ट मार्क्यूज वन डायमेन्शनल मॅन. नंबर 4 महात्मा फुले हिंद स्वराज. तर या ठिकाणी महात्मा फुले हिंद स्वराज ही चुकीची जोडी आहे, इथं लिहिलेलं आपण. तर दुरुस्त जोडी आहे महात्मा गांधी हिंद स्वराज. त्याच्यानंतर प्रश्न पहिला क दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. 86व्या घटना दुरुस्तीद्वारा भारताच्या संविधानात समाविष्ट करण्यात आलेला मूलभूत हक्क, तर ती संकल्पना आहे शिक्षणाचा हक्क. उत्तर दिलेलं आहे. नंबर 2 व्यक्ती आणि समाजाच्या सदसद विवेक बुद्धीवर आधारित हक्क, तो आहे नैतिक हक्क. मोक्ष किंवा पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका, ती आहे मुक्ती, त्याला आपण मुक्ती म्हणतो. नंबर 4 आपला सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी व्यक्तीला आवश्यक असलेले स्वातंत्र्य, त्याला आपण व्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो, ही संकल्पना आहे व्यक्ती स्वातंत्र्य. हॉबच्या मते बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य. त्याच्यानंतर बेंथमच्या मते सुख प्राप्त होण्यासाठी आणि दुःख टाळण्यासाठी आवश्यक असणारी बाब म्हणजे स्वातंत्र्य. नंबर 7 मुक्त बाजारपेठ व मुक्त बाजाराचा पुरस्कार, ही संकल्पना आहे नव उदारमतवाद. नंबर 8 अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवादावर आधारित स्वातंत्र्याची संकल्पना, ती आहे नकारात्मक स्वातंत्र्य. नंबर 9 मीच माझा मालक आहे, ही सकारात्मक स्वातंत्र्य झालं. तर नंबर 10 मी कोणत्याही व्यक्तीचा गुलाम नाही, हे नकारात्मक स्वातंत्र्य आहे. नंबर 11 परकीय सत्तेपासून समाज मुक्त असणे म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य होय. आधुनिक उदारमतवादी विचार प्रणालीतून घडलेली स्वातंत्र्याची संकल्पना, ती आहे सकारात्मक स्वातंत्र्य. नंबर 13 नकारात्मक स्वातंत्र्याचा आधार जो आहे त्याला आपण म्हणतो विचाराचे स्वातंत्र्य. नंबर 14 भारतात स्वातंत्र्याच्या संकल्पनेला वापरली जाणारी संकल्पना मुक्ती आहे. नंबर 15 महात्मा गांधींनी स्वराज्य ही संकल्पना मांडलेले पुस्तक, ते आहे हिंद स्वराज आहे ते. त्याच्यानंतर नंबर 16 संयुक्त राष्ट्राने 10 डिसेंबर 1948 रोजी जाहीर केलेला जाहीरनामा, तो आहे मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा. आणि नंबर 17 भारतीय संविधानात समन्वय साधलेली स्वातंत्र्ये, ती आहेत सकारात्मक आणि नकारात्मक स्वातंत्र्य यांचा समन्वय साधलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न पहिला ड योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. नंबर 1 राज्याने स्वातंत्र्यामध्ये अडथळे आणू नयेत असे तत्व जेरेमी बेंथम यांनी मांडले, कारण अ राज्य आपल्याला स्वातंत्र्य देत नाही. ब व्यक्तीला आपले हित, इथं हित आहे, व्यक्तीला आपले हित, तर प्रिंट मिस्टेक झालेला आहे इथं, व्यक्तीला आपले हित चांगले समजते, चांगलेही झालेलं आहे तिथं, व्यक्तीला आपले हित चांगले समजते. नंबर क स्वातंत्र्य ही अडथळा नसल्याची स्थिती असते. तर याच्यामधलं उत्तर जे आहे ते ब आहे, व्यक्तीला आपले हित, तर प्रिंट मिस्टेक झालं आहे लक्षात ठेवा, व्यक्तीला आपले हित चांगले समजते, तिथं लिहायचं आहे आपल्याला. नंबर 2
21व्या कलमाने व्यक्ती स्वातंत्र्याला मानवी हक्काचा दर्जा प्राप्त करून दिला आहे, कारण भारतीय संविधानात सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही स्वातंत्र्याचा समन्वय साधला आहे. न्यायव्यवस्थेने लावलेला अन्वयार्थ जास्त महत्त्वाचा ठरतो. या कलमानुसार स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी कोणताही अपवाद किंवा पात्रता सांगितलेली नाही. म्हणून या कलमानुसार स्वातंत्र्य प्राप्तीसाठी कोणताही अपवाद किंवा पात्रता सांगितलेली नाही. त्याच्यामुळे सर्वांनाच अशा प्रकारचं व्यक्ती स्वातंत्र्य उपभोगता येते. म्हणून 21व्या कलमाने व्यक्ती स्वातंत्र्याला मानवी हक्काचा दर्जा प्राप्त करून दिलेला आहे, कारण त्याच्यात कोणती पात्रता किंवा अपवाद सांगितलेले नाही. त्याच्यामुळे सर्वांना ते स्वाभाविकपणे उपभोगता येतं. नंबर 3, वैधानिक हक्कांचे स्वरूप सार्वत्रिक नसते, कारण वेगवेगळ्या देशातील वेगवेगळे शासन त्यांच्या जनतेला कोणते हक्क द्यायचे ते ठरवतात. वैधानिक हक्क सर्व देशात समान असतात. मनुष्याला जगण्यासाठी काही हक्कांची गरज असते. तर आपला पर्याय आहे वेगवेगळ्या देशातील वेगवेगळे शासन त्यांच्या जनतेला कोणते हक्क द्यायचे ते ठरवतात. म्हणून वैधानिक हक्काचे स्वरूप हे सार्वत्रिक नसते, तर त्या देशातल्या शासनाने त्या देशाच्या जनतेसाठी केलेले असतात. त्याच्यामुळे त्या देशाच्या शासन व्यवस्थेने केलेले कायदे त्या संबंधित राज्यातील व्यक्तीला किंवा नागरिकांना लागू होतात, बाकीच्यांना नाही. म्हणून भारत सरकारने केलेले कायदे भारतातील लोकांना लागू होतात, पाकिस्तानमधल्या नाही. नंबर 4, मार्क्यूज यांनी असे प्रतिपादन केले की मनुष्य सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षाप्रमाणे आहे, कारण तो मोकळ्या आकाशात झेप घेण्याची क्षमता हरवून बसला आहे. त्याला आपण बंधनात आहोत याची जाणीव नाही. त्याला सोन्याचा पिंजरा आवडतो. तर योग्य उत्तर आहे तो मोकळ्या आकाशात झेप घेण्याची क्षमता हरवून बसला आहे. त्याच्यानंतर प्रश्न पहिला गटात न बसणारा शब्द ओळखा. थॉमस हॉब्स, जॉन लॉक, जॉन स्टुअर्ट मिल आणि रॉबर्ट नॉझिक. आता याच्यामध्ये आपण वेगळा का केला? थॉमस हॉब्स जे आहेत ते ब्रिटिश तत्त्वज्ञ आहेत. त्याच्यानंतर जॉन लॉक हे सुद्धा एक ब्रिटिश तत्त्वज्ञ आहेत. जॉन स्टुअर्ट मिल हे सुद्धा एक ब्रिटिश तत्त्वज्ञ आहेत. आणि रॉबर्ट नॉझिक जे आहेत ते अमेरिकन तत्त्वज्ञ आहेत. म्हणून हे बाकीचे सर्व ब्रिटिश तत्त्वज्ञ आहेत. फक्त रॉबर्ट नॉझिक हे अमेरिकन तत्त्वज्ञ असल्यामुळे ते या गटात बसत नाहीत. त्याच्यानंतर हर्बर्ट मार्क्यूज, J.S. मिल, इसाया बर्लिन, फ्रेडरिक हायेक आणि रॉबर्ट नॉझिक. तर या ठिकाणी वेगळा शब्द जर कोणता असेल गटात न बसणारा तो आहे हर्बर्ट मार्क्यूज. कारण का? तर हर्बर्ट मार्क्यूज यांनी सकारात्मक स्वातंत्र्याबद्दल विचार मांडलेले आहेत. बाकी J.S. मिल, इसाया बर्लिन, फ्रेडरिक हायेक, रॉबर्ट नॉझिक हे नकारात्मक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आणि यांनी विचार मांडलेले आहेत. फक्त हर्बर्ट मार्क्यूज हे सकारात्मक स्वातंत्र्याचा विचार करणारे आहेत, म्हणून ते वेगळे आहेत. नंबर 3, जेरेमी बेंथम, जॉक्वेल रूसो, जॉन लॉक, थॉमस हॉब्स. आता जॉक्वेल रूसो हा वेगळा शब्द आपण का लिहिला? कारण जेरेमी बेंथम या ठिकाणी जेरेमी बेंथम एक ब्रिटिश तत्त्वज्ञ आहेत. त्याच्यानंतर जॉन लॉक ब्रिटिश तत्त्वज्ञ आहेत. थॉमस हॉब्स ब्रिटिश तत्त्वज्ञ आहेत. मात्र जॉक्वेस रूसो हे जे आहेत ते स्वित्झर्लंडमधील जिनिव्हियन तत्त्वज्ञ आहेत. त्याच्यामुळे ते आपण वेगळे केलेलं आहे. बाकी नंबर 4, थॉमस हॉब्स, जॉन लॉक, जॉन जॉक्वेस रूसो. जॉक्वेस आहे ते जॉक्वेल झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी, थोडंसं लक्ष द्या. जॉक्वेल रूसो आणि जेरेमी बेंथम यांनी राज्याच्या उत्पत्ती विषयक सामाजिक करार सिद्धांत मांडले. तर थॉमस हॉब्स, त्याच्यानंतर जॉन लॉक आणि जॉक्वेस रूसो ह्या तिघांनी मिळून उत्पत्तीविषयक सामाजिक कराराचा सोशल कॉन्ट्रॅक्ट हा सिद्धांत मांडलेला आहे.
मात्र जेरेमी बेंथमचा त्याच्यात समावेश होत नाही, म्हणून ते वेगळे आहेत. त्याच्यानंतर नंबर 5, थॉमस हॉब्स, जेरेमी बेंथम, जॉन स्टुअर्ट मिल आणि जॉक्वेस रूसो या विचारवंतांनी नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. तर याच्यामध्ये जॉक्वेस रूसो यांनी सामूहिक दृष्टिकोनातून विचार मांडलेले आहेत आणि सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांच्या मते सरकारचा हस्तक्षेप त्यामध्ये थोडासा असला पाहिजे, कारण थॉमस हॉब्स, जेरेमी बेंथम, जॉन स्टुअर्ट मिल आणि जॉक्वेस रूसो यांचा थोडासा विचार जो आहे तो नकारात्मक स्वातंत्र्याचा नाही, कारण समाजातील व्यक्तीला वर्गव्यवस्था आणि विषमतेपासून स्वातंत्र्य देणारी व्यवस्था आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो सामूहिक दृष्टिकोनातून विचार आहे. त्यांच्या मते व्यक्तीने संपूर्ण समाजाच्या हितासाठी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे आणि म्हणून थॉमस हॉब्स, जेरेमी बेंथम, जॉन स्टुअर्ट मिल आणि जॉक्वेस रूसो. तर बाकीचे जे आहे ते नकारात्मक स्वातंत्र्य प्युअरली मांडणारे आहेत. मात्र जॉक्वेस रूसो यांच्या मते विषमता हा स्वातंत्र्य प्राप्तीतील अडथळा आहे. तसेच नागरी आणि राजकीय समाजाच्या उदयामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यातून व्यक्तीला मुक्तता मिळणे म्हणजे स्वातंत्र्य होय. आणि सामूहिक दृष्टिकोनातून त्यांनी व्याख्या मांडलेली आहे. त्याच्यानंतर तर या ठिकाणी जेरेमी बेंथम यांनी तर अधिकतम लोकांचे अधिकतम सुख हा मूलमंत्र होता आणि ते नकारात्मक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. मात्र रूसो यांची जी व्याख्या आहे हॉब्स आणि लॉकच्या प्रमाणे नाही, तर नैसर्गिक अधिकार त्यांनी मानले नाहीत. समाज एकत्रित येऊन नागरिकांच्या जीवितांचे व हिताचे रक्षण करतो. रूसो यांनी सामाजिक विषमतेतून मुक्ततेच्या स्वातंत्र्याचा विचार मांडला. त्यांच्या मते स्वातंत्र्याच्या संकल्पनेत पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य आणि अनुकूल परिस्थितीची उपलब्धता महत्त्वाची आहे. म्हणून रूसो यांचा जो विचार आहे तो हॉब्स आणि लॉकपेक्षा थोडासा वेगळा आहे. त्यांना नैसर्गिक अधिकार त्यांनी मानले नाहीत स्वातंत्र्याला आणि म्हणून जॉक्वेस रूसो हे वेगळे आहेत. नंबर 5. त्याच्यानंतर नंबर 6, भारतीय संविधानाने नागरिकांना समता, स्वातंत्र्य, संपत्ती आणि धर्म स्वातंत्र्य हे मूलभूत अधिकार किंवा हक्क बहाल केले आहेत. तर भारतीय संविधानाने नागरिकांना समता, स्वातंत्र्य आणि धर्म स्वातंत्र्य हे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, मात्र संपत्ती नाही. आता संपत्ती हा 300 प्रमाणे तो वैधानिक हक्क झालेला आहे. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी वेगवेगळे गटात न बसणारे शब्द रॉबर्ट नॉझिक, त्याच्यानंतर इथं हर्बर्ट मार्क्यूज, त्यानंतर जॉक्वेस रूसो, त्याच्यानंतर या ठिकाणी जेरेमी बेंथम, जॉक्वेस रूसो आणि संपत्ती. लक्षात ठेवायचं जॉकवेस आहे, जॉकवेल झालेला आहे, प्रिंट मिस्टेक आहे थोडं. अशा पद्धतीनं हे वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत.